पुण्यात जीबीएस या दुर्मिळ आजाराने थैमान घातले। दिवसेंदिवस शहरात रुग्ण सापडत आहेत। बुधवारी पुण्यात आणखीन 4 नवीन संशयित रुग्ण सापडले होते। त्यामुळे संशयित रुग्णांची संख्या 170 वर पोहोचली होती। यामधील 132 जणांना जीबीएसचा आजार झाला। यापैकी 61 रुग्ण आयसीयूत आहेत, तर 20 जण व्हेंटिलेटरवर आहेत आणि 5 जणांचा जीबीएसमुळे मृत्यू झाला। जीबीएसचे हे रुग्ण पाहता अगदी लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या नागरिकांना या आजाराचा धोका आहे। मात्र आता महिला किंवा पुरुषांपैकी जीबीएसचा सर्वाधिक धोका कुणाला आहे हे जाणून घेऊयात। तज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जीबीएसचा सर्वाधिक धोका पुरुषांना आहे। पुरुषांच्या तुलनेत महिलांना या आजाराचा धोका कमी आहे अशी माहिती आहे। विशेष म्हणजे डॉक्टरांनी पुरुषांना सर्वाधिक धोका असण्यामागचं कारण देखील सांगितलं। जीबीएस हा आजार दूषित पाण्यामुळे होतोय असा निष्कर्ष आहे। त्यामुळे पुरुष बाहेरील पाणी आणि अन्न जास्त प्रमाणात सेवन करतात। त्यामुळे जीबीएसचा सर्वाधिक धोका पुरुषांना असतो असा डॉक्टरांना निष्कर्ष आहे। त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी धोका असंही समजते। जीबीएस आणि एखाद्या व्यक्तीच्या प्रतिकार शक्तीमध्ये कोणताही संबंध नाही ही स्थिती आहे अशी आहे की संसर्गातील आण्विक नक्कल रोगप्रतिकारक प्रतिक्रिया सक्रिय करते, जी आतड्यांमधील जीवाणू मारायचे की परिधीय मज्जातंतू हे माहीत नसते। अखेर रोगप्रतिकारक प्रतिक्रिया जीवाणू संसर्ग आणि मज्जातंतू दोघांनाही नुकसान पोहोचवते असे नोबल आणि पुणे हॉस्पिटलमधील संसर्गजन्य रोग तज्ञ डॉक्टर अमित द्रविड यांनी सांगितलं। तसेच जीबीएस रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित नाही आणि तो कोणालाही होऊ शकतो। पुरुषांना जास्त संवेदनशील असते कारण ते बाहेरील पाणी आणि अन्न जास्त प्रमाणात सेवन करतात असे तज्ञ डॉक्टर अमित द्रविड यांनी सांगितलं। आरोग्य सेवा उपसंचालक आणि RITचे प्रमुख डॉक्टर राधाकिशन पवार म्हणाले की कोविड-19 आणि जीबीएस मध्ये फरक आहे। याशिवाय सर्व वयोगटामध्ये जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत। प्रत्येकाने खबरदारी घ्यावी आणि पिण्याचे पाणी उकळून ते सेवन करण्यापूर्वी थंड करावे आणि स्वच्छतेने तयार केलेले अन्न खावे। शिळे आणि अस्वच्छ अन्न टाळावं। सर्व व्यक्तींना धोका आहे आणि त्यांनी आरोग्य विभागाने दिलेल्या सल्ल्याचे पालन करावे। तथापि प्रशासन आवश्यक ते सर्व प्रतिबंधात्मक उपाय करत असल्याने नागरिकांनी घाबरू नये असे डॉक्टर पवार म्हणाले। निरोगी लोकांमध्ये विविध घटक एकत्रितपणे जीबीएसला चालना देऊ शकतात। यामध्ये विषाणू किंवा बॅक्टेरियाचे संक्रमण, अनुवांशिक पूर्वस्थिती किंवा लसीकरणानंतरची रोगप्रतिकारक प्रतिक्रिया यांसारखे घटक समाविष्ट आहेत। चांगली अन्न स्वच्छता राखून, श्वसन संसर्ग टाळून आणि सावधगिरी बाळगून आणि कोणत्याही प्रकारची कमजोरी किंवा मुंग्या येणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन जीबीएसचा धोका लक्षणीयरित्या कमी केला जाऊ शकतो असे मुंबईतील परळ येथील ग्लेनी एगल्स हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर पंकज अग्रवाल सांगतात। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।